मित्रांनो, विचार करा, जर आपण एखादी मोठी इमारत पाहिली तर ती कशापासून बनलेली असते? विटांपासून. अगदी तसेच आपले शरीर, बागेतील झाडे, कीटक, प्राणी हे सर्व कशापासून बनले आहेत? याचं उत्तर आहे पेशी. पेशी म्हणजे सजीवांचा सर्वात लहान पण सर्वात महत्त्वाचा घटक. आज आपण या जीवन विटांच्या जगात शिरणार आहोत आणि पाहणार आहोत की आपल्यात आणि झाडांमध्ये नक्की काय फरक आहे. चला तर मग सुरू करूया वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींचा हा रंजक प्रवास. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशी म्हणजेच काय? सजीवांच्या जगातील पहिला गट म्हणजेच काय? वनस्पती. आता वनस्पती पेशी या साधारणपणे आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या असतात. या पेशी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. का? कारण त्यांच्याकडे एक खास मॅजिक आहे, ज्याला आपण हरित लवके म्हणजेच क्लोरोप्लास्ट म्हणतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ज्या काही वनस्पती पेशी आहेत ह्या साधारण कशा असतात रे? आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या असतात. त्यासोबतच ह्या पेशी काय करतात रे? स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कारण यांच्याकडे काय असतं बघा? हरित लवके, ज्याला आपण काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो? क्लोरोप्लास्ट. आणि प्राणी पेशी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, आता वळूया आपल्याकडे म्हणजेच प्राणी पेशीकडे. या पेशींचा आकार वनस्पती पेशींसारखा निश्चित नसतो. त्या लवचिक आणि गोलाकार असतात. आपण झाडांसारखे एका जागी उभे राहून सूर्यप्रकाशापासून अन्न नाही बनवू शकत, म्हणून आपल्या पेशीमध्ये हरित लवके नसतात. पण आपल्या पेशी खूप वेगवान हालचालीसाठी तयार झालेल्या असतात. जे काही प्राणीपेशी कशा आकाराच्या असतात बघा? लवचिक आणि गोलाकार आकाराच्या. लवचिक आणि गोलाकार आकाराच्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे जे काही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये काही घटक सारखे असतात तर काही वेगळे. चला विद्यार्थी मित्रांनो, त्यांना समजावून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही पेशी भित्तिका आहे, हे पेशीचे सर्वात बाहेरचे आणि कडक कवच आहे. जे काही पहिलं आहे ते काय आहे बघा? पेशी भित्तिका, ज्याला आपण काय म्हणतो? सेल वॉल. पेशी भित्तिका, ज्याला आपण काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो? सेल वॉल. आणि हे जे काही सेल वॉल हे पेशीचे सर्वात बाहेरचे आणि कडक कवच आहे. आता ह्याचं जे काही कार्य आहे ते काय आहे बघा? हे एका संरक्षक भिंतीसारखे काम करते. वनस्पतींना हाडे नसतात तरीही त्या ताठ उभ्या राहू शकतात. याचे कारण हे पेशी भित्तिका आहे. ही काय करते? ही पेशीला निश्चित आकार आणि आधार देते. आणि पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशींमध्येच असते. लक्षात आलं का? पेशी भित्तिका काय करते बघा? पेशीला निश्चित आकार आणि आधार देते. आणि पेशी भित्तिका फक्त कुठं असते रे? वनस्पती पेशीमध्येच. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. त्यासोबतच दुसरा आहे बघा पेशी पटल. इथे तुम्हाला दिसते का?
की जी वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी ह्या दोघांमध्येही असते. आता ही पेशीपटल हे पेशीभोवती असलेले एक पातळ आणि लवचिक आवरण आहे. लक्षात आलं का? हे एका सुरक्षा रक्षकासारखे म्हणजे जी काही सिक्युरिटी गार्डसारखे कामं करते. पेशीच्या आत काय येणार आणि बाहेर काय जाणार यावर हे नियंत्रण ठेवते. इथं दोन्हीकडेही मी लिहिते. काय आहे बघा? पेशीपटल, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन, पेशी पटल, ज्याला आपण काय म्हणतो बघा? सेल मेम्ब्रेन. हे दोघांकडे असते, वनस्पती पेशी आणि प्राणीपेशीमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही पेशीपटल आहे, ह्या पेशीपटलाचं काम काय आहे बघा? पेशीच्या आत काय येणार आणि बाहेर काय जाणार आणि बाहेर काय जाणार यावर काय करते रे? हे नियंत्रण ठेवते. लक्षात आलं का? आणि पेशीपटल हे प्राणीपेशी आणि वनस्पती पेशी ह्या दोघांमध्येही असते. त्यासोबतच पुढे जे काही आहे हा पेशीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि तो काय आहे बघा? केंद्रक. काय आहे बघा? केंद्रक, ज्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही केंद्रक हा वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी ह्या दोघांमध्येही असतो. तर बघा आता केंद्रकाचं जे काही काम आहे, तर ह्या केंद्रकाला पेशीचा मालक किंवा मेंदू असे म्हणतात, म्हणजेच कंट्रोल सेंटर. काय आहे बघा? केंद्रक. केंद्रकाला आपण काय म्हणायचे? न्यूक्लियस. तर बघा ह्याचं जे काही काम आहे, हे काम काय करतो बघा? पेशीची सर्व कामे ह्या केंद्रकाच्या सूचनेनुसार चालतात. यात अनुवांशिक माहिती साठवलेली असते. लक्षात आलं का? ह्याला काय म्हणायचं बघा? पेशीचा मेंदू असे म्हणतात. पेशीची सर्व कामे, काय सांगितलं बघा? पेशीची सर्व कामे केंद्रकाच्या सूचनेनुसारच चालतात. केंद्रकाच्या सूचनेनुसारच चालतात. आणि ह्यामध्ये काय असतात रे? अनुवंशिक माहिती, ज्याला आपण DNA असे म्हणतो. यात अनुवंशिक माहिती साठवलेली असते. ज्याला आपण काय म्हणतो बघा? DNA. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघा, हे फक्त पेशीद्रव्य जे आहे हे फक्त असतं वनस्पती पेशीमध्ये. आता बघा, जो काही केंद्रक आणि हे जे काही पेशी पटल आहे यांच्यामध्ये असणारा जो काही चिकट आणि जेलीसारखा पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणायचे बघा? पेशीद्रव्य. काय म्हणायचे? पेशीद्रव्य. पुढील काय आहे बघा? पेशीद्रव्य. ज्याला आपण सायटोप्लाझ्म असेही म्हणतो. तर बघा, पेशीतील सर्वात लहान घटक अंगके याच द्रव्यामध्ये काय होतात रे? तरंगत असतात. पेशीतील रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी हे जागा उपलब्ध करून देतात. काय सांगितलं बघा? केंद्रक आणि पेशीपटलमध्ये असलेला हा काय आहे रे? चिकट जेलीसारखा पदार्थ. आणि हा पेशीतील रासायनिक अभिक्रिया काय आहे बघा? पेशीतील रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी काय करतो बघा? जागा उपलब्ध करून देतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघा, दोघांमध्येही असणारा तंतुकणिका वनस्पती पेशी आणि प्राणीपेशीमध्ये, तर हे पेशीचे काय आहे रे? ऊर्जाघर आहे. आपण जे अन्न खातो आणि ऑक्सिजन घेतो
त्यातून ऊर्जा तयार करण्याचे काम कोण करते रे? हे तंतुकणिका. कोण करतात? हे तंतुकणिका. या ऊर्जेमुळेच पेशी जिवंत राहते आणि तंतुकणिका ही प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी ह्या दोघांमध्येही येते. काय आहे बघा पुढील घटक? दोघांमध्ये येणारा तंतुकणिका. काय आहे? तंतुकणिका. आणि त्याला आपण काय म्हणायचं आहे? मायटोकॉन्ड्रिया. तर बघा हे काय आहे रे? ऊर्जाघर किंवा ऊर्जेचे केंद्र. काय आहे? तंतुकणिका हे ऊर्जेचे केंद्र. लक्षात आलं का? त्यासोबतच ह्या ऊर्जेमुळे काय होते रे? पेशी जिवंत राहते. पेशी जिवंत राहते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तंतुकणिका जिला आपण काय म्हणतो बघा? मायटोकॉन्ड्रिया. त्यासोबतच आता काय आहे बघा? हरित लवके. आता जे काही वनस्पती पेशीमध्ये फक्त काय येतात रे? हरित लवके येतात. प्राणी पेशीमध्ये हरित लवके नसतात. वनस्पती पेशीमध्ये जे काय हरित लवके म्हणजे जे काय हिरवे द्रव्य असते. लक्षात आलं का? हे पेशीचे स्वयंपाकघर आहे. सूर्यप्रकाशाचा वापर करून काय करतात रे? वनस्पती अन्न तयार करतात. लक्षात आलं का? हरित लवके. आणि हे फक्त कशामध्ये असतात रे? वनस्पती पेशीमध्ये. प्राणी पेशीमध्ये नसतात. काय आहे? हरित लवके. हरित लवके. आणि त्याला आपण काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो? क्लोरोप्लास्ट. हरित लवकांमुळे काय होते बघा? प्रकाश संश्लेषण ही क्रिया. त्यासोबतच आता जे काही पुढील आहे ते आहे बघा रिक्तिका. काय आहे बघा? वनस्पती पेशीमध्ये आणि प्राणी पेशीमध्ये काय आहेत रे? रिक्तिका. आता ही पेशीतील साठवणूक करण्याची पिशवी आहे. पेशीतील पाणी, टाकाऊ पदार्थ किंवा अन्न साठवण्याचे काम ह्या रिक्तिका करतात. लक्षात आलं का? वनस्पती पेशीमध्ये एकच खूप मोठी रिक्तिका असते आणि प्राणी पेशीमध्ये अनेक लहान लहान काय असतात रे? रिक्तिका असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पुढील घटक रिक्तिका ज्याला आपण व्हॅक्युल्स असे म्हणतो. काय आहे बघा? रिक्तिका. आणि ही रिक्तिका काय आहे रे? दोघांमध्ये हे असते ज्याला आपण काय म्हणतो? व्हॅक्युल्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही जी काही रिक्तिका आहे ही काय करते रे? पेशीतील पाणी, टाकाऊ पदार्थ किंवा अन्न साठवण्याचे काम करते. काय करते? किंवा अन्न साठवण्याचे काम. आणि प्राणी पेशीमध्ये काय असतात रे? अनेक लहान रिक्तिका. काय आहेत बघा? अनेक लहान रिक्तिका असतात. हे लक्षात ठेवा. तर जी काही वनस्पती पेशीमध्ये एकच खूप मोठी रिक्तिका असते. एकच खूप मोठी रिक्तिका असते. त्यासोबतच आता जे काही पुढील घटक आहे तो आहे बघा अंतरद्रव्य जालिका. आता बघा ही अंतरद्रव्य जालिका ही नळ्यांसारखी पसरलेली काय असते रे? रचना असते. काय असते बघा? ही जी काही नळ्यांसारखी पसरलेली रचना असते. हा पेशीचा रस्ता किंवा ट्रान्सपोर्ट विभाग आहे. प्रथिनांचे किंवा इतर पदार्थांचे वहन करण्याचे काम ही अंतरद्रव्य जालिका करते. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो? पुढील जे आहे ते आहे अंतरद्रव्य जालिका. आणि ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ह्या दोघांमध्येही असते. अंतरद्रव्य
जालिका, ज्याला आपण काय म्हणतो बघा, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, ER, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, काय, रेक्टिक्युलम, ज्याला आपण काय म्हणतो बघा, ER. आणि ही दोघांमध्येही असते, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये. आंतरद्रव्य जालिका, ज्याला आपण काय म्हणायचंय, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, ज्याला आपण काय म्हणायचे, ER. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे काय करतात, ते प्रथिनांचे आणि इतर प्रथिनांचे आणि इतर पदार्थांचे वहन करण्याचे काम, वहन करण्याचे काम ही जालिका करते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच पुढे आहे गॉल्गी संकुल. काय आहे बघा, गॉल्गी पिंड किंवा त्याला आपण काय म्हणतो, गॉल्गी संकुल, गॉल्गी बॉडीज. आता ही जी काही चपट्या पिशवीसारखी काय असते, ह्यांची रचना असते. काय असते बघा, जी काही चपटी पिशव्यांसारखी ह्यांची रचना. हा पेशींचा पॅकेजिंग विभाग आहे. तयार झालेल्या पदार्थांची नीट बांधणी करून त्यांच्या पेशींच्या गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणे हे त्यांचे काम आहे. काय आहे बघा, पुढील आहे गॉल्गी संकुल, ज्याला आपण काय म्हणतो, गॉल्गी बॉडीज. आणि गॉल्गी संकुलाचं काम काय आहे बघा, तयार झालेल्या पदार्थांची नीट बांधणी करून त्यांना पेशींच्या गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये काय असतात रे, पेशी पटल आहेत, गॉल्गी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका आणि तंतुकणिका. हे काय आहेत रे, की हे दोघांमध्येही असतात. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही असणाऱ्या हरित लवक हे फक्त वनस्पती पेशीमध्येच दिसून येतं. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं की पेशी जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या निसर्गातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि अद्भुत रचना आहेत. मग ती डोलणारी हिरवी झाडे असोत किंवा तुमच्या घरात खेळणारा कुत्रा, हे सर्व या लहानशा पेशींच्या जाळ्यांमुळेच काय आहे रे शक्य आहे. आपल्यात आणि झाडांमध्ये किती मोठे साम्य आहे हे जाणून घेणे खरोखरच अफाट आहे ना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि विज्ञानाच्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.